गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई ते कोकण रो फेरी सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे। ही सेवा 1 किंवा 2 सप्टेंबर पासून सुरू करण्याचा सरकारचा मानस असून हवामान सुधारताच ही ऐतिहासिक सेवा कार्यान्वित होणार आहे। M2M नावाची बोट ही सेवा मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून सुरू होईल। या बोटीसाठी 147 विविध परवानग्या मिळालेल्या आहेत अशी माहिती मंत्री राणे यांनी दिलेली आहे। पहिला थांबा या बोटीचा जयगड येथे असणार आहे, दुसरा थांबा विजयदुर्ग येथे असणार आहे। या ठिकाणी लवकरच ट्रायल फेऱ्या देखील घेण्यात येणार आहेत। दक्षिण आशियातील सर्वात वेगवान फेरी सेवा म्हणून या बोटची ओळख आहे। ही बोट 25 नॉट्स इतक्या वेगानं धावणार असून ती दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट असणार आहे। मुंबई ते रत्नागिरी प्रवास अगदी 3 ते 3.5 तासात होणार आहे आणि मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास 5 तासात होणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे प्रवास वर्ग असतील, इकॉनॉमी पासून ते फर्स्ट क्लास पर्यंत। तर प्रवाशांसाठी दर निश्चित करण्यात आलेत, तर वाहनांनाही परवानगी देण्यात आली आहे। दरम्यान या बोटीचे दर कसे असतील आपण पाहतोय। इकॉनॉमी 2,500, प्रीमियम इकॉनॉमीसाठी 4,000, बिझनेस क्लाससाठी 7,500, तर फर्स्ट क्लाससाठी 9,000, 4 चाकी वाहनांसाठी 6,000, तर मिनी बससाठी 13,000 दर असे असतील। एकाच वेळी 50 4चाकी गाड्या या बोटीत नेता येणार असून वाहनांसाठी खास डेकची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। सध्या हवामान ढगाळ असल्यानं काही दिवस सेवेला विलंब होणार आहे। हवामान खात्याचा अलर्ट पाहता 1 किंवा 2 सप्टेंबर नंतर सेवा सुरू करू, कोणतीही रिस्क घेणार नाही असं राणे यांनी स्पष्ट सांगितलंय। मात्र ही सेवा कायमस्वरूपी चालू राहणार असून कोकणातील प्रवाशांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे। या सेवेच्या माध्यमातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना वेळेची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याचा त्रास आणि ट्रॅफिक पासून दूर जाऊन समुद्रमार्गे कोकणात जलद आणि आरामदायी प्रवास करणं शक्य होणार आहे।